नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या सेशनमध्ये आपण सामान्य विज्ञानावरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। हे सेशन तुम्हाला गट क च्या परीक्षेसाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया। प्रश्न पहिला, फळांसाठी बुरशीरोधक म्हणून कशाचा उपयोग केला जातो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 बेनोमिल। फळांसाठी बुरशीरोधक म्हणून बेनोमिलचा उपयोग केला जातो। आता आपण थोडी इतर माहिती पाहू। बुरशीनाशक बेनोमिल हे विशेष करून वनस्पतीवरील बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण करण्यासाठी वापरतात। बुरशीनाशक बेनोमिल हे विशेष करून वनस्पतीवरील बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण करण्यासाठी वापरले जाते। प्रश्न दुसरा, कवक पेशींची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली असते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 कायटिन। कवक पेशींची पेशीभित्तिका ही कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते। आता आपण कायटिन संदर्भात थोडी माहिती पाहू। कायटिन हे ग्लुकोझामिन या रेणूंच्या साखळीने बनवलेले आहे। कायटिन हे ग्लुकोझामिन या रेणूंच्या साखळीने बनलेले आहे। प्रश्न तिसरा, प्लाझ्मोडियम वायवॅक्समुळे टिंबटिंब होतो। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 हिवताप। प्लाझ्मोडियम वायवॅक्समुळे हिवताप होतो। आता आपण इतर माहिती पाहू। हिवताप म्हणजेच मलेरिया होय। ॲनाफिलिस डासांच्या चाव्यामुळे मलेरिया होतो। प्रश्न चौथा, बर्ड फ्लू या आजाराचा कारक विषाणू कोणता? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 H5N1। बर्ड फ्लू या आजाराचा कारक विषाणू H5N1 हा आहे। आता आपण इतर माहिती पाहू। बर्ड फ्लू हा विषाणूजन्य तसेच संसर्गजन्य रोग आहे। प्रश्न 5, खालीलपैकी कोणता प्राणी अरीय सममित आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 हायड्रा। हायड्रा हा प्राणी अरीय सममित आहे। आता आपण इतर माहिती पाहू। हायड्राचा समावेश सिलेंट्राटा गटात होतो। प्रश्न 6, भारतात राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी साजरा करतात? भारतात राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी साजरा करतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 16 मार्च। भारतात राष्ट्रीय लसीकरण दिवस 16 मार्च या दिवशी साजरा केला जातो। आता आपण इतर माहिती पाहू। भारत सरकारने राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम 1985 मध्ये सुरू केला। मी माहिती पुन्हा एकदा रिपीट करते, लक्षपूर्वक ऐका। भारत सरकारने राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम हा 1985 मध्ये सुरू केला। प्रश्न क्रमांक 7, सिरोसिस हा आजार अतिमद्यप्राशनामुळे कोणत्या अवयवास होतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 यकृत। सिरोसिस हा आजार अतिमद्यप्राशनामुळे यकृत या अवयवास होतो। प्रश्न 8, स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात समाविष्ट होते?
या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 शैवाल. स्पायरोगैरा ही वनस्पती शैवाल या वर्गात समाविष्ट होते. आता आपण थोडी इतर माहिती पाहू. स्पायरोगैराचे लैंगिक व अलैंगिक पद्धतीने प्रजनन होते. स्पायरोगैराचे लैंगिक व अलैंगिक पद्धतीने प्रजनन होते. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या शेतीतून मिथेन वायूची निर्मिती होते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 भात. भात या शेतीतून मिथेन वायूची निर्मिती होते. आता आपण थोडी इतर माहिती पाहू. मिथेनचे सूत्र CH4 आहे. मिथेनचे सूत्र CH4 आहे. प्रश्न क्रमांक 10. तुळस या वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 ओसिसम सॅन्क्टम. तुळस या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ओसिसम सॅन्क्टम हे आहे. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोण कार्बनीय पदार्थाचे पेशीत पचन घडवून आणण्याचे कार्य करतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 लयकारिका. लयकारिका ह्या कार्बनीय पदार्थाचे पेशीत पचन घडवून आणण्याचे कार्य करतात. आता आपण थोडी इतर माहिती पाहू. लयकारिका या प्राणी पेशीतील जुन्या पेशींचे विघटन करून पेशींचे पचन करतात. त्यामुळे त्यांना आत्मघातकी पिशव्या म्हणतात. आपण ही माहिती पुन्हा एकदा रिपीट करूया. लयकारिका या प्राणी पेशीतील जुन्या पेशींचे विघटन करून पेशींचे पचन करतात. त्यामुळे त्यांना आत्मघातकी पिशव्या म्हणतात. प्रश्न क्रमांक 12. सूर्यफूल ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 द्विबीजपत्री. सूर्यफूल ही द्विबीजपत्री वनस्पती आहे. आता आपण द्विबीजपत्री वनस्पतींची काही उदाहरणे पाहूया. आंबा, सफरचंद, सूर्यफूल आणि चिंच इत्यादी. आंबा, सफरचंद, सूर्यफूल, चिंच इत्यादी द्विबीजपत्री वनस्पती आहेत. प्रश्न क्रमांक 13. खालील विधानांचा विचार करा व अचूक विधान ओळखा. विधान अ. कावीळ हा आजार यकृताला होतो. विधान ब. क्षयरोग हा फुफ्फुसाला होतो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 दोन्ही विधाने बरोबर. कावीळ हा आजार यकृताला होतो. क्षयरोग हा फुफ्फुसाला होतो. आता आपण थोडी इतर माहिती पाहू. कावीळ या रोगास जॉइंटिस असेही म्हणतात. कावीळ या व्याधीमध्ये लाल रक्तपेशी नष्ट होतात. क्षयरोगास TB असेही म्हटले जाते. क्षयरोग हा संक्रमक आजार आहे. क्षयरोग निर्मूलनासाठी 24 मार्च या दिवशी जागतिक क्षयरोग दिवस पाळतात. मी माहिती पुन्हा एकदा रिपीट करते, लक्षपूर्वक ऐका. क्षयरोग निर्मूलनासाठी 24 मार्च या दिवशी जागतिक क्षयरोग दिवस पाळतात. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग कोणता? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व. अशा रीतीने विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण सामान्य विज्ञानाचे महत्त्वपूर्ण प्रश्न अभ्यासले आहेत. मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच गट क च्या परीक्षेसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओला न विसरता लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद.